नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. द होली सायन्स या मूळ ग्रंथात एकूण 4च अध्याय आहेत. स्वामी श्री युक्तेश्वरांनी अध्याय 5 असा स्वतंत्र अध्याय दिलेला नाही, पण अनेक आध्यात्मिक शिक्षक आणि अभ्यासक अध्याय 4 नंतरचा भाग जीवनात आत्मसाक्षात्कारात कसे जगायचे किंवा रिअलायझेशन इन डेली लाईफ हा अनौपचारिकरित्या अध्याय 5 म्हणून समजावतात. आत्मसाक्षात्कारानंतरचं जीवन, आत्मज्ञान प्रत्यक्ष जगण्यातील अनुभव. जर आत्मज्ञान मिळालं, आत्मसाक्षात्कार झाला, तर त्यानंतर जीवन कसं असतं? साधक वेगळा होतो का की तो इतरांसारखाच जगतो? हा प्रश्न फार मानवी आहे. कारण आपल्याला भीती वाटते, मी आध्यात्मिक झालो तर संसार सुटेल का? कर्तव्य, नातेसंबंध, जबाबदाऱ्या संपतील का? स्वामी श्री युक्तेश्वर या अंतिम संदेशातून सांगतात, खरं आत्मज्ञान जीवनापासून दूर नेत नाही, तर जीवन अधिक खोल बनवतं. आत्मसाक्षात्कारासाठी साधक कुठेही पळून जात नाही. तो याच जगात राहतो, याच लोकांमध्ये वावरतो, याच जबाबदाऱ्या निभावतो, पण आतून तो बदललेला असतो. आता त्याची ओळख मी कोण आहे यावर स्थिर झालेली असते, माझ्याकडे काय आहे यावर नाही. या अवस्थेत मनुष्य साक्षीभावात जगतो. घटना घडतात, भावना येतात, विचार उठतात, पण तो त्यात वाहून जात नाही. तो जाणतो, हे सगळं माझ्यात घडत आहे, पण मी हे सगळं नाही. आत्मज्ञान म्हणजे अनुभवांपासून सुटका नव्हे, तर अनुभवांत न अडकणं हाच गाभा आहे. आत्मसाक्षात्कारानंतर सर्वात मोठा बदल होतो तो प्रतिक्रियेऐवजी प्रतिसादात. पूर्वी राग आला की शब्द बाहेर पडायचे. आता राग येतो, पण त्याआधी जाणीव येते. पूर्वी भीतीने निर्णय व्हायचे, आता स्पष्टतेतून निर्णय होतात. हे कोणतीही कडक साधना नाही, हे जागृतीतून उमललेलं शहाणपण आहे. स्वामी श्री युक्तेश्वर सांगतात की खरा ज्ञानी कधीही स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, कारण मी आणि तू यामधील भिंतच कोसळलेली असते. म्हणूनच त्याच्या जीवनात करुणा, साधेपणा आणि शांत आत्मविश्वास दिसतो. तो लोकांना बदलायला जात नाही, तो स्वतःच्या उपस्थितीतच परिवर्तन घडवतो. आत्मसाक्षात्कारानंतर जगण्याचे सराव, प्रॅक्टिसेस. हा अध्याय आपल्याला सांगतो की आत्मज्ञान टिकवायचं असेल तर ते दैनंदिन जीवनात उतरवलं पाहिजे. दिवसातून अनेकदा थांबा आणि स्वतःला विचारा, या क्षणी मी जागरूक आहे की सवयीने वागत आहे? हा एक प्रश्न हळूहळू जीवन बदलतो. भावना आल्या की त्यांना थांबवू नका, पण त्यांना पूर्ण ओळख द्या. हा राग आहे, ही भीती आहे, ही अपेक्षा आहे. ओळख दिली की पकड सुटते. काम करताना पूर्णपणे कामात राहा, बोलताना पूर्णपणे ऐका. हा साधा सराव ध्यानालाच जीवनात आणतो. आणि दररोज रात्री आत्मनिरीक्षण करा, आज मी कुठे अधिक जागरूक होतो आणि कुठे विसरलो. न्याय न करता फक्त निरीक्षण करा. हळूहळू लक्षात येईल, शांती निर्माण करावी लागत नाही, ती आधीपासूनच आत असते. आत्मज्ञान म्हणजे वेगळं होणं नाही, तर पूर्णपणे उपस्थित होणं. जीवन सुटत नाही, तर अधिक अर्थपूर्ण होतं. आणि अध्यात्म केवळ विषय राहत नाही, तर ते चालण्यात, बोलण्यात, नात्यांत उतरते. श्रोतेहो, जर या विचारांनी तुमच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी थोडी जरी बदलली असेल, तर कृपया नक्की कमेंट करा. तुमचा प्रतिसाद या आध्यात्मिक प्रवासाला अधिक अर्थ देतो. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटून नवीन ऑडिओ पुस्तक सारांशासह. नमस्कार.